तिळगुळाच्या मऊ खुसखुशीत वड्या. संक्रांती जवळ येत आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. लाडू बनवायला अजिबात वेळ नाही, तर तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटात या वड्या तयार करू शकता. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. ही वडी एवढी मऊ बनते की दात नसणारेही व्यक्ती अगदी ओठानेही खाऊ शकतील. पाकामध्ये जरी केल्या तरी पाकाचे टेन्शन नाही किंवा पाक चुकायचंही टेन्शन नाही, तरी पटकन तयार होतात आणि 1 महिना अजिबात खराब होत नाही, कडक होत नाही किंवा चिकट होत नाही. अगदी सोपी रेसिपी आहे. मी इथं काही टिप्सही सांगितलेल्या आहेत, तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपल्याला तिळगुळाची वडी करण्यासाठी तीळ भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात मी 1 मोठी वाटी गावरान तीळ टाकून घेतलेली आहे आणि हे वजनी 250 ग्रॅम तीळ आहे. तुम्ही इथं पॉलिश केलेले तीळ घेतले तरी चालेल. आता आपल्याला तीळ मंद आचेवरती छान फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. जेवढे आपण मंद आचेवर यांना भाजू तेवढी वडी किंवा चिक्कीची चव छान येते. तर जोपर्यंत ते असे चटचट उडत नाही तोपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचे. तर इथं बघू शकता तीळ मस्त अशी फुलत चाललेली आहे. टम्म अशी फुगते, म्हणजे आपली तीळ व्यवस्थित भाजली जाते आणि साधारण तीळ भाजताना 3 ते 4 मिनिटं आपल्याला लागतात. तर इथं बघा आता ही तीळ मस्त भाजली गेली आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तिचा कलरही बघा चेंज झालेला आहे आणि मस्त टम फुगलेली आहे. आता मी तिला एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आता ताटामध्ये काढून हिला थोडीशी थंड करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला वडी छान करता येईल. आता तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे भाजून घेऊ. तर त्याच कढईमध्ये मी आता शेंगदाणे भाजून घेते. तर मी त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आणि शेंगदाणे भाजताना मंद आचेवर छान खरपूस साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे. आपण चिक्की लाडू करताना शेंगदाणे भाजतानाही अगदी मंद आचेवरती भाजायचे. मोठ्या आचेवरती जर त्यांना भाजले तर ते वरतून लवकर करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. मग त्यांना काही दिवसांनी असा वेगळाच वास येतो. त्यामुळे शेंगदाणे छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. तर आता बघू शकता शेंगदाण्यांची साल निघते, पण अजून ते कच्चे आहेत, म्हणून मी 1 मिनिट अजून परतून घेणार आहे. आता बघा शेंगदाणे आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत आणि आता मी त्यांना एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्यांची सालही काढून घेणार आहे. तीळ आणि शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊ. आपण यामध्ये वडी थापून घेणार आहोत. तर असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. त्यामुळे वडी काढताना ताटाला अजिबात चिकटत नाही आणि व्यवस्थित निघते. तर ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची. आता बघा तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेली आहेत आणि इकडे मी शेंगदाणे व्यवस्थित सोलून त्यांना पाकडून घेतलेले होते. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक वाटून घेणार आहोत. तर आधी मी तीळ बारीक वाटून घेणार आहे. तर तीळ वाटताना पल्स मोडवर किंवा ऑन ऑफ करून ही तीळ बारीक वाटून घ्यायची. तर आपल्याला जास्तही बारीक करायची नाहीये. तर मी तुम्हाला दाखवते. तर असा जाडसरच कूट आपल्याला करून घ्यायचा आहे. काही तीळ तर असेच अख्खे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला तिळाचा असा जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे. आता मी ते तीळ काढून घेतलेले आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आता पल्स मोडवर हे शेंगदाणे जाडसर कुटून घेणार आहे. तर तुम्हाला शेंगदाणे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा असं जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं. आता मी शेंगदाणे आणि तीळ एकत्र करून घेणार आहे. तर असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडरही टाकू शकता. आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी त्याच कढईमध्ये मी आता साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तर साधारण मी 3 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. नंतर यामध्ये आता आपण गूळ टाकून घेणार आहोत. तर इथं ज्या वाटीने मी तीळ घेतलेली होती त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ इथं मी घेतलेला आहे. आपण 1 वाटी तीळ घेतलेली होती आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले होते. तर आपल्याला सम प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे आणि वजनी म्हणाल तर 300 ग्रॅम गूळ इथं मी घेतलेला आहे. आता मंद आचेवरती आपल्याला गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. तर असाच मंद आचेवर व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने असं हलवत हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. तर बघा 1 ते 2 मिनिटांमध्येच हा व्यवस्थित असा विरघळला जातो. हे करत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. तर आता गूळ पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि त्यामध्ये मी आता 2 चमचे एवढं पाणी टाकून घेते. तर पाणी याच्यासाठी टाकायचं कारण आपण जेव्हा वडी तयार करू तेव्हा ती कडक पडणार नाही. तर अशी मस्त मऊ खुसखुशीत अशी मस्त वडी तयार होईल. तर आता बघा हा गूळ व्यवस्थित असा शिजतोय. तर जोपर्यंत याला असे बबल्स येत नाही, असे बुडबुडे तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर इथं बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्येच हे असे बुडबुडे तयार होताना दिसत आहेत, म्हणजे आपला पाक व्यवस्थित
तयार झालेला आहे। आता त्यामध्ये जे तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते तो कूट यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस अजिबात लावायचा नाही, नाहीतर मिश्रण हे कडक पडेल आणि वडी व्यवस्थित जमणार नाही। तर 1 ते 2 मिनटं आपण हे व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते कढई सोडत नाही किंवा ते गोळा असा थोडा घट्टसर वाटत नाही तोपर्यंत। तर आता बघू शकता गोळा व्यवस्थित घट्टसर झालेला आहे आणि आता त्याला मी तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहे। तर असं ताट घ्यायचं किंवा तुम्ही एखादा ट्रेही घेऊ शकता, त्यालाही तुम्ही असं तूप लावून त्यामध्येही वडी तयार करू शकता किंवा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही ते ताटामध्ये ठेवूनही असं व्यवस्थित मिश्रण त्यावर टाकून घेऊ शकता आणि असं चमच्याने व्यवस्थित ते पसरवून घेऊ शकता। आता मी हे सगळं व्यवस्थित मिश्रण पसरवून घेतलेलं आहे, वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि वरतून असं व्यवस्थित प्रेस करून घेते, चांगलं व्यवस्थित दाबून घेते, म्हणजे वडी व्यवस्थित निघते। आता हे असं सगळीकडे व्यवस्थित फिरवून झालेली आहे आणि वरतून मी आता थोडीशी तीळ आहे ती असं टाकून घेते, म्हणजे वडी दिसायला फार छान दिसते। नंतर मी परत वाटीने अजून एक वेळा असं वरतून प्रेस करून घेते, म्हणजे जे तीळ आहे ती निघणार नाही आणि व्यवस्थित वडीमध्ये ती राहील, तर त्यासाठी असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आपल्या वडीच्या मिश्रणाला। आता हे 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। आता थोडंसं ते थंड झालेलं आहे, पण पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे। तर मी असं पिझ्झा कटरने हे व्यवस्थित असं कट करून घेते। तर कट करताना अगोदर काय करायचं, तर मध्यामध्ये असं कट करायचं, म्हणजे वडी पाडताना आपल्याला व्यवस्थित पाडली जाते। तुम्ही सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेऊ शकता। आता वड्या तुम्हाला जशा साईजमध्ये किंवा आकारामध्ये हव्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या कट करून घ्यायच्या आहेत। लहान मोठ्या जशा तुम्हाला आवडतील त्या पद्धतीच्या ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे। आता ह्या वड्या कट करून तयार झालेल्या आहेत, पण अजून आपण लगेचच त्यांना काढायचे नाही, तर अजून त्यांना 5 ते 10 मिनिटं असं थंड करायला ठेवून द्यायचं आहे। आता बघू शकता वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि अशा एकमेकांपासून सुटसुटीत अशा होत आहेत। तर आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते। तर इथं बघू शकता एकदम अलगद अशी ही वडी निघालेली आहे आणि अजिबात ताटाला चिकटलेली नाही आहे। तर बघा मागच्या साईडने पण मस्त अशी वडी तयार झालेली आहे आणि वरतून जी आपण तीळ टाकून घेतलेली होती ती पण खूप छान दिसते। तर अजून मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते। तर बघा वडीचं टेक्स्चरही बघा किती छान आहे, अजिबात तुटलेली वगैरे नाही। तर मस्त मऊ खुसखुशीत अशी वडी तयार झालेली, ती ज्यांना दात नाही त्यांनाही ती सहज खाता येईल। तर मी आता तुम्हाला सगळ्या वड्या अशा काढून दाखवते। तर हे बघा एकदम मस्त पटापट ह्या वड्या तयार होत आहेत, मस्त निघत आहेत, अजिबात त्या ताटाला चिकटत नाही आणि वडी अजिबात चिकट किंवा चिवट झालेली नाही आहे। तर एकदम मऊ लुसलुशीत अशी खुसखुशीत अशी आपली वडी तयार झालेली आहे। तुम्ही हळदी कुंकू मकर संक्रांतीला ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतात। तर मी तुम्हाला आता एक वडी तोडून दाखवते। तर एकदम पटकन तुटते, अजिबात कडक वगैरे नाही आहे। तर बघा एकदम मस्त सहज अशी पटकन तुटते आणि मी तुम्हाला आता तिला अशी थोडीशी बोटांनी दाबून दाखवते। तर हे बघा लगेच ती तुटते, एकदम मऊ अशी आपली खुसखुशीत वडी तयार झालेली आहे। तर आहे ना बनवायला एकदम सोपी आणि खायला त्याहून एकदम टेस्टी अशी वडी झटपट तयार होते। तर तुम्ही ह्या मकर संक्रांतीला माझ्या पद्धतीने ही वडी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।